नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत की IC AMS1117 ही जी रेग्युलेटर आहे ही आपण कशा प्रकारे चेक करू शकतो। ज्यावेळी इनवर्ड इन्स्पेक्शन केलं जातं त्यावेळी काय वेळी काय होतं की हे ICs कधी कधी फॉल्टीज आपल्याला पाहायला मिळतात किंवा कधी कधी त्या खराब असतात। या खराब आहेत की नाही किंवा चांगले आहेत हे आपल्याला समजण्यासाठी आपण एक छोटंसं एक जिग बनवू शकता की आपली ही IC आहे 1117। याच्यामध्ये आपल्याला 3 टर्मिनल पाहायला मिळतात। एक आहे तो पिन नंबर 1 आहे तो ग्राउंड आहे, पिन नंबर 2 आहे तो व्होल्टेज आउट आहे, और पिन नंबर 3 हा व्होल्टेज इन आहे। इथं आपल्याला काय करायचं आहे तर पिन नंबर 3 ला 5 व्होल्ट सप्लाय द्यायचा आहे। ग्राउंडला आपण ग्राउंडचं कनेक्शन डायरेक्ट देऊ शकतो, ग्राउंडचं कनेक्शन इथं देऊ शकतो, बॅटरीचं निगेटिव्ह आपण इथं देऊ शकतो। त्यानंतर व्ही आउट जो आपला 2 नंबरची पिन आहे इथं आपल्याला व्ही आउटचं कनेक्शन द्यायचं व इथे आणि इथे आपल्याला त्याचं आउटपुट व्होल्टेज पाहायचंय। तर आपल्याला हे व्होल्टेज स्टेबल राहण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल की पिन नंबर 1 आणि पिन नंबर 2 मध्ये 10 मायक्रोफॅरेड 25 व्होल्टचा कॅपॅसिटर टाकावं लागेल, आणि सेम तसंच पिन नंबर 2 आणि पिन नंबर 3 मध्ये सुद्धा आपल्याला 10 मायक्रोफॅरेड 25 व्होल्टचा कॅपॅसिटर टाकावा लागेल। त्याच्यामुळे काय होईल की जे आपण इनपुट व्होल्टेज देतोय व जे आउटपुट व्होल्टेज मिळतं हे आपल्याला स्टेबल मिळेल, त्याच्यामध्ये आपल्याला नॉइज किंवा व्हेरिएशन पाहायला मिळणार नाही। हे जी तुम्हाला कसं वाटलं, माहिती आवडली असल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।